नमस्कार मंडळी. सगळी दुखणी आणि सगळ्या व्याधी, सगळ्या चिंता आणि सगळ्या कटकटी यांना देऊया हसत हसत सुट्टी. कारण आता इथे भरणार आहे हास्यशाळा, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, अपमानाची ग्रहस्थिती जुळली की गौरवच्या वाढदिवसाची तिथी पण ठरते. आणि आज ती ग्रहस्थिती जुळली आहे, त्यामुळे बघूया तिकडे काय होत आहे. तुमच्या समोर हा धमाल परफॉर्मन्स घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अरे शिवा 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 इकडून ये तू. अगं शिवा, अरे ये ना पुढे ये पुढे. शिवा गौरव, अगं शिवा, तुम्हाला कुठे घेऊन चालली आहेस? गौरव सरप्राईज हा? आहे. सरप्राईज. शिवा, यार भीती वाटते यार मला. 1 2 3 सरप्राईज. आई शपथ, एमएजे रिसॉर्ट, द ग्रेट एमएजे रिसॉर्ट. Yes. हे माझं बर्थडे सरप्राईज आहे. हो. शिवा यार, आजपर्यंत मला असं सरप्राईज कुणीच दिलं नाही यार. शिवा, आय लव्ह यू यार. गौरव, आय लव्ह यू टू. तुला माहितीये मला ना खूप मोठा सरप्राईज द्यायचं होतं. क्या मी तुझ्या बात आहे मित्रांना यार. सुद्धा फोन केला होता, पण त्यांनी उचललंच नाही. काय करू मी? अगं शिवा, बरं झालं ते आले नाहीत. का? 1 नंबरचे भिकारडे मित्र आहेत माझे. कसं बोलतोय गौरव? सिरियसली सांगतो तुला, 1 नंबरचे भिकारडे मित्र आहेत. ते कुठण्याच्या लायकीचेच नाही आहेत. अरे असं काय नेहमी असं वाटतं ना की त्यांच्या कमरात लाथ घालावी म्हणून. गौरव? अगं ते ना गोचिडासारखे ना माझ्या लाईफ मध्ये चिकटून आहेत. असं रक्त पितात ते माझं. तुला सांगतो, कुठे घेऊन गेलो ना त्यांना, तर अशी पी पी दारू पितात ना, तसे काही त्यांना कधी मिळालीच नाहीये. गौरव आणि नको. एखादी सुंदर मुलगी दिसली ना, तर कैक वर्षाची उपाशी असल्यासारखे येऊन तिच्यासोबत फ्लर्ट करतात. काय? इतका राग येतो ना मला त्यांचा. बरं झालं ते आज आले नाही, नाही तर त्यांना मारून टाकलं असतं मी आज. हा सरप्राईज. गौरव, मी खोटं बोलले. गौरव, मी तुझ्याशी सरप्राईज होता. आणि तुला माहितीये का, हे सगळं यांनीच अरेंज केलं. मी एक फोन केला, लगेच आले रे. तुझे मित्र आहे काय सांगू, हे सजवलंय ना, ते सगळं यांनीच सजवलंय. शिवा, तू पण ना. हाय ब्रदर. हाय. आम्ही भिकार. नाही यार, ए बने यार भावा. आम्ही लाता खायचे लायकीचे ना. श्याम दादा यार. We are the beggars. Hit me the hard here. Thank the daddy. अरे नाही, अरे तुमचं काहीतरी चुकतंय. मी तुमच्याबद्दल नाही शिवा. अगं माझे दुसरे मित्र आहेत ना, दुसरे मित्र, त्यांच्याबद्दल मी बोलत होतो. तुझे दुसरे मित्र आहेत काय कोणी? नाहीयेत, बरोबर आहेत, माहितीये. कोणी आहे? अरे आम्हीच तुझे मित्र आहे ना. आपण जे तुझ्या आदल्या बिदल्या सगळ्या बर्थडेज ना वागलो ना, त्यामुळे तेरा गुस्सा जायज है. जायज है, जायज है. Family the audience. Decent the show. Okay, Don't okay. utter the single word. ओके गौऱ्या, बर्थडे तुझा एवढा माहोल करून टाकला. तू लक्षातच ठेवशील रे आजचा बर्थडे. गौऱ्या, गिफ्ट घे, गिफ्ट घे, गिफ्ट घे, काय गिफ्ट? ए, ए, गिफ्ट ए, तू मला गिफ्ट आणलंस? या. तू मला माझ्या बर्थडेला गिफ्ट आणलं? गिफ्ट आज ते ना नळ्या, नाही. चकल्या, नाही. हा असं काय ते पेपर पेपर असं काय नाही. हार बिर असं काहीच नाही. चक्क ह्यांनी मला गिफ्ट आणलं यार. राऊत, गौऱ्या भाई, मी पण गिफ्ट आणलं तुझ्यासाठी. तुला गिफ्ट घ्यायचं म्हणून मी माझी FD मोडली भावा. तू एफडी मोडलीस? मग अरे काल गुगल पे करताना भिकाऱ्या अकाउंट मध्ये कमीत कमी 10 रुपये तर ठेव असं तुला बँकेने मेसेज केलेला. तू माझ्यासाठी एफडी मोडलीस? अरे भाई, तुझा बर्थडे तुझ्यासाठी काय पण करणार आम्ही यार. हे बर्थडे भावा, बर्थडे. Bunny the dirty rabbit. Save the energy for rest of the stage. This is the your gift. Wow, गौरी. What the hair. थँक्यू. तुझे हेअर हातात पकडल्यानंतर मला माझ्या घोड्याचा लगाम आठवतोय. या वो दिन थे टकडक 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 टकडक. Those were the golden days. Anyway, गौरी,
तू अभी बच्चा है, दिल का कच्चा है, यू नीड माय सजेशन. Gowri, in Rome, do as Romans do, and in romance, do as I do. SSYYEM बाळा जो रे, मी गंमत केली रे. गौरी, माय अमिबा, आम्ही बनारे अमिबो असतं ते. whatever that it is, happy the birthday. गौऱ्या बर्थडे. मला काय यार, मला अजून बिलीव होत नाही यार. वाढता हे माझे मित्र आहेत जे माझ्या बर्थडे लावून मला त्रास द्यायचे, माझ्याकडून दारू मागायचे, माझ्या गर्लफ्रेंड सोबत फ्लर्ट करायचे. आज हे माझा बर्थडे सेलिब्रेट करतायत यार. मला विश्वास बसत नाही यार. गौऱ्या 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 डोंट क्राय. अजून आम्ही तुझ्यासाठी केक पण आणलेला आहे. केक, ग्रेप फ्लेवर केक. एक ग्रेप फ्लेवरचा केक असतो. हे बाई खास बनवून घेतला तुझ्यासाठी. अरे, बाई. ब्रिंग द केक, ब्रिंग द केक. अरे केक आणा, केक आणा. काय चाललंय? केक ठेवा. हॅपी बर्थडे हा हा चला चला खूप झालं. गौरव. थँक्स बॅडी, थँक्यू. चल गौऱ्या. अरे काय चल. ठीक आहे गौऱ्या. केक. हा केक केक मी मरतो काय यार? नाही, गौऱ्या, मी नाही, मरतो नाही. 8,000 केक आणले यांनी माझ्यासाठी यार. थांब अजून महत्वाचं गिफ्ट अजून राहिलं. या. अजून यार नका जीव घ्याल तुम्ही माझा यार. No, no. Wait, wait. The main gift. हे काय? गोड आहे ना. हे गिफ्ट आहे यार. तुम्ही रस्त्यावरचं कुत्रा आणलं उचलून. अरे काय आणलं यार हे? गौऱ्या त्याला रस्त्यावरचा कुत्रा बोल नको, कुत्र्यावरचा रस्ता बोल. नीट बोल. नीट बोल. सॉरी. रस्त्यावरचा कुत्रा गौऱ्या. अरे आम्ही तुझं बर्थडे गिफ्ट ठरवत असताना तू रडायला लागला रे आमच्या बाजूला. अरे गौऱ्या तो आमच्या मागे मागे आला तुझं नाव ऐकून. हाँ, तुम्हारा नाम लेते ही उसने कूल्हे मटकाने शुरू कर दिए. माझं नाव घेतलं की कसं शक्य आहे? अरे खरंच भावा. अरे खरंच आम्ही खरंच. खरं सांगतोय आई शपथ. बरं ठीक आहे, तो आलाय ना. ठीक आहे, त्या बिचारला आपण बिस्किट देऊ, तो कोपऱ्यात बसेल. आपण केक अच्छा, भाई लोक गौऱ्याचा बर्थडे मला फालतूगिरी नकोय. हे, नाही, मला फालतूगिरी नकोय. हे तू शेवटपर्यंत लक्षात ठेव. हा. चला, या, केक कटिंग करूया. केक ठीक आहे, गौऱ्या, घे, घे. कटिंग. शिवा तू इथे पाहिजेस. तू त्याची गर्लफ्रेंड आहेस. तू इथे पाहिजेस. आज काय फ्लर्टिंग वगैरे असं काय? नाही. मरतो वाटतो मी संध्याकाळी. केक काप्या. रडू नको का. अबे मी नाही रडत आहे, ते रडतंय. त्याचं काय? एक त्याचं काय आता मध्ये? एक मिनिट हा गाईस. डॉगू डॉगू काय झालं डॉगू. काय झालं. हो? तू एकटाच राहतोस आणि तू भाकरीच खातोस फक्त. त्याच्यावर- शिवाली तुला कळतं तू बोलतोय ते. हो मी डॉग कम्युनिकेटर आहे ना आणि मला त्यांचे इमोशन कळतात. अच्छा म्हणून गौऱ्याचे इमोशन कळतात. मारे तो मेंदूवरती फिरशील. नाही काय काय बोलतोय. कुत्रा आहे मी. नाही गाईज लेट मी कॉन्सन्ट्रेट प्लीज. हे ऐका नाही, चला ना, केक कापूया ना आपण. कॉन्सन्ट्रेट करू. केक तर आणि काय झालं डॉगू. म्हणजे बर्थडे त्याचा आज. याचा पण बर्थडे आणि काय 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 त्याचा बर्थडे कोणीच सेलिब्रेट केला नाही आतापर्यंत. हो अरे ऐका ना, मी काय म्हणतो ऐका ना. गौरव मी काय म्हणते ऐक ना. हा. तुझ्या बर्थडे सोबत आपण त्याचाही बर्थडे सेलिब्रेट करूया ना. करूया ना. करूया ना. करो या ना. प्लीज प्लीज. प्लीज. ठीक आहे, करूया.
हे ऐका मी ना. केक कापतो त्यातला थोडासा तुकडा आहे ना आपण त्याला देऊ मग त्याचा पण बर्थडे सेलिब्रेट होईल या, केक कापूया, केक कापूया, चला, या. चला, चला, केक कापूया ना. चला. काय नाव काय आहे त्याचं अरे, कुत्र्याचं नाही, नाव नंतर- काय? नंतर ठेवूया ना चला अरे ना. कुत्र्याचं नाव काय असणार गौऱ्या मोती अरे यार मोती काय प्रत्येक कुत्र्याचं नाव मोती थोडी असतं यार आपण याचं नाव गौरव ठेवूया गौरव एक मिनिट गौरव कशाला गौरव नाही अरे त्याला आवडलं गौरव त्याला केक खूप मुद्दाम करतोय त्याचा गौरव नाही अरे आवडलं त्याला त्याला कसं आवडलं गौरव कसं काय त्याला आवडेल त्याला आवडलं. नाही नाही मी सांगतो याचं नाव आपण ओंकार ठेवूया बघ नाही आवडलं थांब थांब याचं नाव आपण निखिल बने ठेवूया नाही ठेवायचं याचं नाव आपण श्यामदादा ठेवूया थांब 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 याचं नाव आपण गौरव ठेवूया ठरवून चाललंय सगळं पाहिजे गौरव डन करूया प्लीज ठेव अरे याचं नाव नाही नाही एक काम करूया मग आपण काय करूया आपण याला गौरव कुत्रा म्हणूया आणि याला फक्त गौरव बोलूया अरे पण कशाला माझं नाव कुत्र्याला कशाला त्याला कुत्रा गौरव अरे पण काय प्रॉब्लेम आहे प्लीज प्लीज Please. प्लीज ठीक आहे चला 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 सारखं सारखं बोलू नका सारखं नका बोलू किती ठीक आहे तोडलं आपण केक मला. कापूया या. केक कापायच्या आधी मला असं वाटतं आपण बोललं पाहिजे गौरव बद्दल अरे काय? आपण कधी बोलतच नाही यार मित्रांबद्दल यार बरोबर आहे राव नुसतं आपण बर्थडे सेलिब्रेट करतो आणि विसरून जातोय आपण बोललं पाहिजे बोललं पाहिजे. पटकन जरा केक कापायचा आहे, कारण आपण कधीच केक कापत नाही 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 नाही. हा, आज कापायचा आहे केक दोन्ही मान्यवर इथे बसलेले आहे तर रसिका हो वेंगुर्लेकर हो सॉरी सॉरी थांबा रे बने विनोद नको यार मी चाललाय ना काहीतरी सुचला. विनोद कसला करतोय हा तर रसिका हो वेंगुर्ला करो गौरव कुत्रा गौरव कुत्रा काय झालं चावायला अरे याला सांगा ग्रेप फ्लेवरचा केक इकडे आहे हे पिसाळ आहे त्याला सांगा जरा गौरव तू फालतू जोक करू नकोस हा? मी फालतू जोक करतोय मी याने केलं तर हा याला काय नाही बोलला अरे मी का- बोलला मला चावला हा गौऱ्या टायमिंग पण महत्वाचं असतं तू तुकडं टायमिंग आहे माहिती आहे ना तुला माझं टायमिंग तुकडा आहे परत नको बोलू त्याला आवडत नाही ते हा, चला चला अरे यार नका असं करू Gauri, relax. Let's celebrate the Gauri's birthday in doggy style. Come on. काय पण नको ना बोलू यार गौऱ्या ऐक नको ना काय बोल तू गप्पच नाही यार गौरव ठीक आहे it's okay, आपण केक कापूयात केक कापूया ना यार. ये डॉगू ये. याला लांब कर यार चावतं यार नाही नाही त्याचा पण बर्थडे चावलंय माझ्या मांडीला जोरात नाही नाही आपण हे करूया माचीस लावूया हा गौरव तिथं ये ये गौरव ये केक कापू चल गौऱ्या ये मेणबत्ती फुका हा, त्याला- गौरव, एक मिनिट. गौरव कुत्र्याला फुकू दे ना फुक 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 कुत्रा अरे पण माझा बर्थडे आहे ना Buka the kutta. आपण विश करूयात गौरवला विश विश करूया आधी गौरव कुत्र्याला करूयात हा, चालेल चालेल Happy birthday to you. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर गौरव कुत्रा हॅपी बर्थडे टू यू आपला गौरव. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर गौरव कुत्रा अरे गप्पा बसा किती मुद्दाम करता रे याला बोलतो ना हॅपी बर्थडे गौरव कुत्रा बोलताय मला बोलतो ना भा 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 अरे तुम्ही जाणं सगळे भा 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 करत भिकाऱ्यांनो गौरव अरे भिकाऱ्यांनो किती मुद्दाम कराल रस्त्यावरचं कुत्रा आणलंय त्याला माझं नाव दिलंय आणि याला केक कापायला लावला माझा केक ला कापला तुम्ही लोकांनी अरे नाही अरे जाम बेकार क्रिएटिव्हिटी आहे ही. यालाच घेऊन बर्थडे सेलिब्रेट करा गौरव- मी चाललो येऊ नका परत माझ्याकडे. वा 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 फालतू
नाही म्हणत, बरीच चांगली फालतूगिरी केली हा. मजा आली. प्रसादा, कसं वाटलं हे बर्थडे सेलिब्रेशन? तुमच्या सगळ्यांचं तर कौतुक आहेच, नेहमीच आपण ते करतो, पण मला आज विशेष कौतुक करावं असं वाटतं आणि मला त्यांना रंगमंचावरती बोलवावं असं वाटतंय. आपले मेकअप आर्टिस्ट आणि आपल्या कॉस्ट्युम डिपार्टमेंटच्या ज्या कोणी आहेत त्यांना. सो येस, आज हे असिस्टंट्स आपल्या मंचावर आहेत. दादा कॉस्ट्युम डिपार्टमेंटला असिस्ट करतात आणि सिद्धू मेकअपला. पण ह्यांचे जे हेड आहेत, HODs आहेत, जे पहिल्यापासून आपल्याबरोबर आहेत आणि आता ते मंचावर नाही. मला वाटतं त्यांचं पण एकदा नाव घेऊन आपण त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी सोनाली खोसे ताई, आम्ही प्रेमाने तिला मिली ताई म्हणतो, आणि राजन वर्धन दादा, ते सुद्धा सुरुवातीपासून आपल्याबरोबर आहेत. टीम, तुम्ही कमाल आहात. आपल्या मंचावरचे सगळेच कलाकार त्यांच्या त्यांच्या भूमिकांमधून जेवढ्या व्हेरिएशन्स देण्याचा प्रयत्न करतात ऑलवेज, कायम, तितकंच व्हेरिएशन्स तुम्ही तुमच्या मेकअपमधनं आणि कॉस्ट्युममधनं सुद्धा देत असता. म्हणजे आजपर्यंत या मंचावरती इतके कुत्रे आले पण एकही कुत्रा एकसारखा नव्हता. याच्यासाठी तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. येस, बाकी ॲज इट इज वंडरफुल परफॉर्मन्स. श्याम्या, केक जरी तिकडे होता तरी तू चेरी होतास त्या केकवर. दत्तू, अप्रतिम एफर्ट आणि अप्रतिम प्रेझेंटेशन. मजा आली, वंडरफुल. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले यांच्या संपूर्ण कारकिर्दीची सांगोपांग चर्चा करणारी मुलाखत आता इथे रंगणार आहे. आणि ही अतिशय सृजनशील मुलाखत घेणार आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. नमस्कार म्हणून तुमच्या सगळ्यांचा लाडका दादू अरुण कदम. नमस्कार, मी सगळ्यांच्या हृदयावर राज्य करणारा गुलशबू प्रभाकर मोरे. काही समाज. तर मंडळी, आमच्या शो मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आमच्या शोचं नाव आहे सेलिब्रिटी टॉक विथ प्लॅटोनिक अँड क्युटी पाय. तर आमच्या ह्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. काही समजलं? तर मंडळीनो, आमच्या ह्या कार्यक्रमात आमच्याबरोबर गप्पा मारले येणार आहेत तुमचे आवडते कलाकार समीर चौगुले. समीरजी, नमस्कार. समीरजी, Yes, yes, थँक्यू. yes. थँक्यू. समीरजी, या, या. ठीक आहे, Please, हरकत नाही. please sit down. Thank you, Please sit thank down. you. Yes. Yes, Please sit down. Sit down. तर मंडळी, सुरुवात करूया जगातल्या ग्रँड शोला, ज्याची टॅगलाईन आहे रे वसाऱ्या, बोल तुझं पुढचं टॅगलाईन बोल. मेले माझं नाही, तुझं आहे, तू बोल. वसाऱ्या, इंग्रजी आहे म्हणून बोलत नाहीस, मला माहिती आहे, तू बोल. मागच्या टायमाला माझं झालंय, आता तुझं आहे, तुझी पाली आहे, बोल. नाही, ते खरं म्हणजे माझं वाक्यच नाही आहे इथे. काय आता सगळे माझ्याकडे रोखून बघतायत म्हटल्यावर कदाचित माझंच असेल, नाही? तर मंडळी, आमच्या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे अमोनिया पडला रोडवर टॉक विथ प्लॅटोनिक अँड क्युटी पाय. काय बोलताय? अमोनिया पडला रोडवर? हा, ते टॉक. अशी कशी टॅगलाईन असेल? काय? अहो, अन इनोव्हेटिव्ह वे ऑफ रिडिंग माइंड असं आहे ते. अमोनिया पडला रोडवर असं नका करत जाऊ ना. तुमचाच कार्यक्रम आहे, तुम्हीच टॅगलाईन ठेवली आहे की नाही? हो. मग आपल्याला जी बोलता येते ती टॅगलाईन ठेवावी, हो की नाही? खरं तर तुमच्या कार्यक्रमाची टॅगलाईन बघा इतकीच पाहिजे. हे एवढं काय करायची गरज? एवढी कठीण टॅगलाईन का बरं ठेवलीत मला ते सांगा. मी नाही, ह्या वासाड्याने ठेवला. अच्छा, ह्याने ठेवली? हा म्हणाला की कार्यक्रमाची टॅगलाईन सॉलिड असेल ना तर आपलं इम्प्रेशन पडेल. काय समजलं? पण आता इम्प्रेशन पडलं का जिभेचे तुकडे तुकडे पण. मग झालं की नाही? असं नका करत. छान कार्यक्रम सुरू. नाही, हो, हा. येस येस. तर मंडळी, आपल्या या कार्यक्रमात आलेले त्यांचं आपण स्वागत करूया. महान कलाकार, महान सेलिब्रिटी, महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधले समीर चौगुले. जोरदार त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. तर समीरजी,
तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली हो, तर आम्हाला फार आनंद झालेला आहे. अहो काय नाही मी येणारच आता बोलवलं म्हटल्यावर येणारच ना अरे मोऱ्या येणारच ते आपल्या शोची टॅगलाईन इंग्रजीत आहे ती येणार इंग्रजीचा काय संबंध आहे नाही नाही, बरोबर बोलतायत ते. काय? म्हणजे कसं आहे, आजकाल वरचेवर तुम्ही फॉरेन मध्ये असता हो का नाही? नाही रे, वरचेवर असतो असं काही नाहीये मी असतो म्हणजे नाही नाही त्याला पण कारण आहे म्हणजे ही जी तरुण तरुण पोरं दिसतात ना तुम्हाला इथं बसलेली हा, हा. ती ही ना अभिनयत याला कच्चा खातात त्याच्यामुळे हा वरच्यावर आपला पलतो फॉरेनला नाही नाही असं नाहीये हे काय कारण तुम्ही सांगितलं हे मला का कच्चा खातील असं आमच्याकडे तसं नाही आहे आमच्याकडे कसं आहे की कच्चा का खातील रे मला हा काय म्हणताय नाही तसं बघायला गेलो तर तुम्हाला फॉरेनची जामच क्रेज आहे. काय नाही नाही, समजलं? क्रेज अशी क्रेज नाहीये माझे कार्यक्रम होते हा. माझे इव्हेंट होते परदेशात म्हणून मी कच्चा काय खाईन रे मला कच्चा खाईन असं कसं म्हणतात ते मला सांगा नाही नाही सांगा, सांगा, Sorry, असं नका sorry. म्हणू. तुम्ही- Please तुम्ही सांगा. तुम्ही चिडू नका. नाही, नाही, चिड- हरण्या, हा. त्यांना बोलू नको. काय झालंय? त्यांना लागतं. नाही नाही, लागायचा प्रश्न नाहीये मुळा आहे का मी कच्चा खायला नाही तसं. गाजर आहे का मी अरे सांग. गौरव मोरे मला कच्चा खाणार आहे I'm sorry, मला मी चिडत नाही, चिडू नाही नका शांत. तो विचार आहे ना तो शब्दात इन्सल्ट आहे नाही, नाही. मारू काय असं आहे त्या शब्दात सॉरी तुम्ही शांत बसा. तुम्ही I'm- चिडू I'm नको. okay, I'm okay. आपण मुलाखतीला सुरुवात छान करूया करूया का? अगदी छान करूया नाही, मुलाखतीला हा सुरुवात. तर मंडळी खूप छान झालाय हा कार्यक्रम भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन पाहुणे नवीन मुलाखत घेऊन तोपर्यंत सगळ्यांना राम राम गुड बाय अँड गुड नाईट ए माईक कर रे वगैरे चल बस काय होय? झालं. कार्यक्रम संपवलात तुम्ही काय वाचलात हे काय झालं हे अजून- कार्यक्रम हे काय काय वाचायला येडायच काय रे तू? क्यू अरे 10 नंबरचं कार्ड वाचलंस तू. अहो ते शेवटचं कार्ड आहे 10 नंबरचं 10 ते तुम्ही नंबरचं आता आहे. कार्यक्रम संपवलात का हे बघा तुम्ही 10 नंबरचं आधी कसं घेता नंबर असतील ना हे लावा ना नीट हा, हे ऍक्च्युली माझं काम नाहीये मग हे माझं काम आहे काय रे कसं रे आता चिडू नको पाहुण्यांसमोर चिडशील. आता हा 9 नंबरचा आहे की नाही मग हे नंतर लावा हा. 1 नंबरचा कुठे आहे हे एक नंबर मुळात 6च कार्ड आहेत त्यात 10 नंबर का लावला याला हे मला कळत नाही याला धड लावतोय. हे असं नका करत जाऊ ना सॉरी 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 चुकून झालेला आहे. हे काय कार्ड आहे ह्याला नंबरच नाही हे काय तुमचं करिअर कधी संपणार हा काय प्रश्न आहे अरे हा मागच्या आठवड्यात आपण गौरव मोरेला प्रश्न विचारला अरे होता. हे कशाला मला विचारताय गौरव मोरेचा प्रश्न तो कच्चा खाणार आहे मला नाही, तुम्ही शांत अरे चिडू नका. काय यार तुम्ही कार्ड असं हे काय हे करता? काय प्रश्न आहेत चिडू कसे- नका. कसे आहात एवढाच प्रश्न मुलाखतीत कसे आहात कोणी विचार काय आहे? म्हणजे ते हे लावा आता ते 7 नंबर लावा हे काय तुम्ही कोण आहात हा कसा प्रश्न विचारू शकता हो तुम्ही हे लावा हे आणि हे 1 नंबरला लावा हा, आता जरा व्यवस्थित प्रश्न तुम्ही शांत बसा. तुम्ही चिडू हे नका. माझं काम नाहीये मुळात नाही नाही, बरोबर आहे. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया नक्कीच तर समीरजी तुम्ही गेली 28 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करता हा. आहात तर या प्रवासाबद्दल आपल्या प्रवासाबद्दल नेमकं काय सांग अतिशय चांगला असा प्रश्न आहे मी माझ्या अभिनयाचं शिक्षण म्हणजे अभिनय शिकलो माझे गुरु विश्वास सोहनी यांच्याकडे अच्छा विश्वास सोनी का? Yes. अच्छा विश्वास सोनी पण मी कधी नाही शिकलो विश्वास सोनीकडे. अरे तू शिकलास काय रे? मी मुलात शिकलोच नाही म्हणजे म्हणजे जगामध्ये अनुकंपा आहे या वाक्यावरती मी ठाम आहे तू अशी तर मी पण ठाम आहे. म्हणजे म्हणजे कसं आहे? आजपर्यंत मला कधीच कुठे अडचण आली नाही त्याच्यावर मी आजपर्यंत चाललेलं आहे माझं पण शाळेमध्ये मला जवळजवळ 8 ते 10 वेळा नारळ दिलेला आहे अरे वा, वा. हा, म्हणजे परीक्षेमध्ये मला प्रश्नाची म्हणजे उत्तर लिहिताच आले नाही हं. शेवटी शाळेने असं ठरवलं की याला आपण उत्तरे देऊया म्हणजे हा प्रश्न लिहिल गुड गुड. पण ते सुद्धा मला लिहिता आलं नाही त्याच्यामुळं 10वीची डिग्री मला 8वीतच त्यांनी दिली आणि घरी आपले हे जे पोस्टमन असतात त्यांनी घरात कोण नाही बघून अशी टाकल्याने पळाली अशी परिस्थिती वा म्हणजे लोक शिक्षणाला सर आखोपर बसवतात काय म्हणजे का पण तुम्ही नेमका कुठं बसवलं ते आज आम्हाला कळले. वा वा म्हणजे चर्चा फारच रंगात आलेली आहे. काय मंडळी कशी काय वाटते चर्चा तुम्हाला? मस्त एकदम तुम्हीच सांगताय मस्त लोकांना सांगू दे ना तुमच्यात काय चाललंय तर मंडळी तुमच्या ह्या चर्चेवरून लक्षात आलंच असेल. माझा अजून प्रश्न राहिलेलाच आहे मी काय उत्तर द्यावं हे माझ्याकडून अपेक्षित आहे ना नाही, ते देऊ दे ना ऐका ना आपण आता पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. पटकन वळा. हा, तर आपला आता पुढचा प्रश्न असा आहे. हा. मला सांगा समीरजी
तुम्ही कलाकार म्हणून एकांकिका स्पर्धेतून तुम्ही पुढे आलात. हो म्हणजे एकांकिका मुळात हा- कसं आहे, आयुष्यामध्ये एकांकिका ह्या फार महत्वाच्या असतात. नाही असतातच. मला असं वाटतं की आणि मी लहान असताना भरपूर एकांकिका केलेल्या आहेत. काय समजलं म्हणजे एवढ्या मी एकांकिका केल्यात काय विचारूच नका. सॉरी म्हणजे तुम्ही काय म्हणत होतो उगा? मी तेच म्हणत होतो. हा. एकांकिका हा खरं तर आपल्या हा, आणि अभिनयाचा माझी पहिली एकांकिका माहिती काय? माझं बालनाट्य, चेटकीन माझा डाव. चेटकीन माझा डाव. हा म्हणजे जगातलं एकमेव बालनाट्य, ह्याला ऍडल्ट सर्टिफिकेट मिळालं. मी एवढं गाजलं काय विचारूच नको. म्हणजे तुला सांगतो ना, इतकं गाजलं होतं ना ते बालनाट्य सॉलिड. म्हणजे मी तालीम सुद्धा खूप 2-3 महिने तरी केली होती. अहो, काय चाललंय तुमचं? मी 1993 साली एकांकिका केलेली आहे, त्याबद्दल सांगतोय मी. पण 1993 साली मी कुठलीच एकांकिका केली ना. तू केली होतीस काय रे? नाही माझा काही संबंधच नाही. हा, तर मंडळी, तुमच्या ह्या चर्चेवरून लक्षात आलं असेल, 1993 साली आम्ही कुठलीही दोघांनी एकांकिका केलेली अरे पण नाही. तू अरे तुम्ही का तुमचं सांगताय? अरे माझ्याबद्दल आहे ना, मी 1993 साली टिंब नावाची एकांकिका केली होती, त्याबद्दल सांगतोय मी. नाही समीरजी, टिंब टिंब नावाची एकांकिका आम्ही केलेलीच नाही. हो, त्याच्यामुळे सांगण्याचा प्रश्नच येत अरे नाही. पण अरे तुमच्याबद्दल सॉरी माफ करा, तुमच्याबद्दल नाही ना विचारत कोणी. मुलाखत माझी आहे ना, तर माझ्याबद्दल पाहिजे ना. चिडू नका. नाही मी चिडत शांत बसा नाहीये. तुम्ही. माझी इन्फॉर्मेशन आहे ती मला सांगू दे, एवढंच म्हणतो. बरोबर, शांत. आणि समीरजी, आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 1993 जर झक मारायला एकांकिका केली मी तिकडे. समीरजी, तुम्ही फार ग्रेट आहात. नाही एकदा असं मी काही ग्रेट बीट असं काही नाहीये. म्हणजे तुमच्या ज्या रिॲक्शन असतात त्याच्याबद्दल आम्ही काय बोलणार? हा. म्हणजे सॉरी म्हणजे लहान तोंडी मोठा घास घालतोय. म्हणजे ह्या ज्या अभिनयातल्या ज्या छोट्या छोट्या रिॲक्शन आहेत त्या तुम्ही कुठून आणता? मला असं वाटतं की समाजातली विसंगती. हा. नाही त्याचं काय नसतं रे काय. काही नसतं. म्हणजे म्हणजे मी तुला सांगतो ना काय, हे हल्ली जी नट मंडळी आहेत ना, हा. ते असं ना म्हणजे सगळीकडे फिरतात. म्हणजे गावोगाव. गावगाव फिरतात आणि काही गोष्टी असे टिपतात. बरोबर. मी तुम्हाला सांगतो, विशेष म्हणजे समीरजींची नजर आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगतो लेच खराब आहे. काय बोलताय? नजर खराब आहे म्हणजे? म्हणजे चांगल्या अर्थाने मी सांगतो. पण तीक्ष्ण आहे म्हणा, चाणाक्ष आहे म्हणा. हा, हा, हा. त्या चाणाक्षाने आम्ही टिपतो सगळं, असं आहे ते, कळलं ते का? काही गोष्टी असे ते टिपत असतात. बरोबर. म्हणजे माझं तर स्वतःच असं म्हणणं आहे की समीरजी एक टॉयलेट पेपर आहे. काय टॉयलेट पेपर काय टिपतं माहितीये का ते तुम्हाला? टिपतात ना, ते टिपतात. तुम्ही असं टिपता ना ते. अरे टिश्यू पेपर म्हणा, टिश्यू पेपर. हा, हे घेताना तुम्ही मेकअप करा, ते टिश्यू पेपर. टॉयलेट पेपर. हा सॉरी आय एम एक्सट्रीमली सॉरी. आय एम सॉरी. म्हणजे पटापटा बोला. हा, ते पेपर आहेत. म्हणजे हा काय पण असेल तर लगेच टिपतात. काय पण असेल ते गोष्टी टिपतात. आणि खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे. म्हणजे तुम्ही फारच छान करता. म्हणजे हे बाहेर जातात आणि एखादी गोष्ट टिपतात आणि ते लोकांसमोर सादरी करतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वा वा वा. समीरजी, तुम्हाला पुढचा प्रश्न. हा हा काय सूर मस्त. लागला. म्हणजे विचार आपण आता रॅपिड फायर ब्रिगेडकडे वळणार. कुठला रॅपिड फायर ब्रिगेड? रॅपिड फायर राऊंड असेल तो. ते- रॅपिड फायर राऊंड असणार. राऊंड बरोबर. रॅपिड फायर ब्रिगेड असा राऊंड असतो का? नाही बस बस. विचारा प्रश्न. त्या रॅपिड फायर राऊंड मध्ये तुम्हाला 3 सेकंदात उत्तर द्यायचंय. बर. किती? ओके 1 2 3. 3 सेकंदात. येस. तुम्ही म्हणाल मला वाढून 5 सेकंद द्या. ओनली 3 सेकंद. ओनली 3. मजा ना. येस सांग ना लवकर, सांग ना रे. रंगवतो काय उत्सुकता वाढली. सांगा लवकर. तर समीरजी, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे. येस. तुमचा आवडता पोपट कोणता? पक्षी. अरे काय बोलताय? तुमचं तुम्हाला कळतंय का? तुमचा आवडता पोपट कोणता? पक्षी सांगता तुम्ही त्याच्यावर? तुमचा आवडता पक्षी कोणता ह्यावर पोपट म्हणा ना. आणि हा काय प्रश्न आहे? असा प्रश्न तुम्ही विचाराल, तुमचा आवडता पोपट कोणता, ह्याचं काय उत्तर द्यायचं मला सांगा बघू. अरे तुम्ही तुमच्यातच बोलताय, हे कळतंय का तुम्हाला? अरे माझ्याशी बोला ना रे. पण त्यांनी लगेच उत्तर दिलं ना. 3 सेकंदात हे उत्तर द्यायचं होतं ना. अरे पण तो उत्तर देणं अपेक्षितच नाहीये नाही, ना. पण टाइम लिमिट पण महत्वाचं आहे. अरे कुठली टाइम लिमिट? तुम्ही तुमच्यात नका बोलू. मला घ्या रे, मला घ्या. चिडू नका. मला प्रश्न विचारा. चिडू नका. तुम्हाला कर विचारा. पुढचा प्रश्न. तुमचा आवडता चित्रपट? भाभी उडाली भुर. गुड. अरे यार, तुमची आवडती नटी? मीनाक्षी शेषाद्री. व्हेरी गुड. भारताचा राष्ट्रीय पक्षी? पास. मोर.
उशिरा दिलं उत्तर. खरं म्हणजे 3 सेकंदात उत्तर द्यायचं. अरे पण त्यांनी पास म्हटलंय, पास कसा म्हणू शकतोस रे तू? बरोबर. मला आलं नाही उत्तर म्हणून पाच बोललो मी. चिडू नका. भारताचं दरडोई उत्पन्न पास. अरे तुझ्या बापाला जाऊन सांग पास. पास पास काय म्हणतो? मला प्रश्न विचारलेत ना, मला विचारू दे ना ते. तू का पास म्हणतो? नाही पण ते मला लिहिले असं इथे अरे पण तुम्ही काय त्याला विचारता प्रश्न? तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही मला विचारा ना प्रश्न. नाही पण हे कार्डावर लिहिले तिथे लाख लिहिलेलं असेल, तुम्ही मला विचारा प्रश्न. तुम्हाला काय विचारायचं? म्हणजे? तुमचा आमचा संबंधच काय? आता हा माझ्या ओळखीचा आहे, त्याच्यामुळे मला अधिकार आहे ह्याला प्रश्न विचारायचा. अरे मग तुम्ही मला का बोलवलं इकडे मुलाखतीसाठी? मी कुठे बोलवलं? ह्यानं बोलवलं. मी तरी काय कधी मी कुठं बोलवलंय? माझा काय संबंधच नाही. नाही मी पण मग नाही. मी इकडे कशाला आलो? मला काय माहिती. आम्हाला काय माहिती? अरे तू मारेन रे तुम्हाला, मा वाजवे रे. ऐका ना, शांत व्हा. शांत व्हा ना तुम्ही. बावळट डोक्यात. फिरता बघा शेवट. मारेन. परत बोलू तर मग खबरदार. लोकं यार. अन इनोव्हेटिव्ह परफॉर्मन्स. काय रंगत आणली. वा 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 वा, बहारदार. तुम्हाला कशी वाटली ही मुलाखत? वा वा, धमाल. सम्या, तुझा ह्युमर आणि त्याचा दर्जा काहीतरी वेगळाच आहे. म्हणजे तुमचा आवडता पोपट कोणता हा अशक्य प्रश्न आहे. आणि हे कॉम्बिनेशन खूप दिवसांनी पाहायला मिळालं, मोरे, अरुण आणि तू. आणि या कॉम्बिनेशनची काहीतरी भलतीच गंमत आहे. म्हणजे त्या दोघांची प्रेझेंटेशनची स्टाईल एकदम वेगळी आहे, तुझी स्टाईल एकदम वेगळी आहे. पण त्याचं कॉम्बिनेशन जेव्हा आमच्या समोर येतं तेव्हा काहीतरी भन्नाट मजा येते. मला आत्ता ती शब्दात मांडता येत नाही आहे, पण भन्नाट मजा येते. आणि टॉक विथ प्लॅटॉनिक अँड क्युटीपाय हे टायटल जबरदस्त आवडलं. आणि याची जर सिरीज झाली तर कोणाकोणाचा बळी जाईल ते आपण पुढे बघूच. या वंडरफुल, मजा आली. थँक्यू थँक्यू. सई. मॅड परफॉर्मन्स होता आणि मला शोचं नाव खूपच आवडलं. सई. थँक्यू हे नाव वापरल्याबद्दल. फार मजा आली. वा वा वा, बहारदार. मंडळी, पुन्हा एकदा फालतूगिरी करायला इथं येणार आहे कोकणचा चॉकलेट हिरो अर्थात चेंद्रू गानू देवलेकर, अर्थात रमेश बेटकर. आणि त्याच्यासोबत कॉमेडीचा वेल्डिंग करतायत कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि रत्नागिरीचा रत्न प्रथमेश. ओळखलं काय? तरी पण ज्यांनी नाही ओळखले नाही त्यांना सांगतो, मी चेंद्रू गानू देवलेकर म्हणजे कोकणचा चॉकलेट हिरो. काय झालं, चुलीजवळ असा बसलो आणि एका दणक्यात एक सिनेमा आतल्यात रेटून लिहून काढलाय, तुझा काजू बॉन्ड माझी आंब्याची फोड. हसू नका, संवेदनशील सिनेमा आहे आणि ह्याच्यात मी काम करणार नाही. मुंबईतनं ताट एक पॉवर कपल बोलवलेला आहे, ते हिरो हिरोईन म्हणून काम करणार आहेत. मला सांगितलं सकाळच्या एसटीने तो कुठं हलपडले कुठं, अरे काय व्हावले की काय कुठल्या पर्यामध्ये. ओ देवलेकरांनो, आलो आलो. राहिला कुठं? बाय गे. बघितलं काय? आपलं पार्सल घेऊन आलोय. होय, दिसलं ना? हो ओळखलं काय? हा. आपल्या पिक्चरचं डायरेक्टर आहे. नमस्कार सर. हॅलो सर. होय, आवाज घेऊन आलायस तू? काय नाही कोण आहेत माहितीये? SGD चेंद्रू गानू देवलेकर. चेंद्रू गानू देवलेकर, काय झालं? हे नाव ऐकलं की मला फसल्यासारखं वाटतं. काय तू पण? असं काही नाहीये. मला तर आपल्या करिअरची नवीन सुरुवात वाटतेय. सर नमस्कार. नमस्कार. बाय. मी चेतना, बा फाल्गुन क्वीन ऑफ 2022. बा आणि ह्या भाद्रपद. मला वाटतं तू जोक केली ना त्यांनी. फाल्गुननी भाद्रपद म्हणजे डोका बघा त्या माणसाचा. फाल्गुनवर भाद्रपद बोललेत ते. डोका काय बघा. ऐका ऐका, त्यांचा जोक कळलाय, तुमचा आवाज फक्त थोडा खाली जास्त लागला काय? तुझी नमनाची एनर्जी लागते, कमी कर. हा. सर ऐका ना, आम्ही खूप एक्साइटेड आहोत सर. होय ना? मी पण. आपण भारी सिनेमा करूया. खूप आशा ठेवून आलोय आम्ही. मी फोडणीचा भात ठेवून आलोय घरी. आता जास्त वेळ नको वाढूया, आता डायरेक्ट शूटिंगला सुरुवात करूया. नाही सर, शूटिंगला सुरुवात करूया. पण सर तुमची टीम कुठे आहे? म्हणजे दिसत नाही कोण एडीज वगैरे. हो ऍक्च्युली टीम नाही, आमची दोघांची टीम. आम्ही दोघंच आहोत. हे टी आणि एम टीम. मी डिरेक्टर आहे आणि हा कॅमेरामॅन आहे या पिक्चरचा. हा कॅमेरा वाटणं बाहेर जाऊ नको, त्याच्यावर ना चांगला माणूस आहे. आणि काय आहे, मी गर्दी वापरत नाही, गर्दीत क्रिएटिव्हिटी चेंगारते म्हणून आम्ही दोघंच करतो. सगळं सुटसुटीत आहे. नाही पण सर ही थोडी घाई घाई होते असं नाही का वाटत तुम्हाला? थोडी नाही,
घाई घाई होते सर. नाही 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 घाई कशा होईल आपण शूटिंगला सुरुवात करू डायरेक्ट म्हणजे? उद्या 11 वाजता रिलीज करायचा पिक्चर मला अकरा दिवस तरी ओ पाणी आणणार पाणी आणणार. मी पाणी देत नाही हो, मी पाणी देत नाही, मी फक्त पाणी दाखवतो. माझ्या प्रत्येक फ्रेम मध्ये ना मृगजलाचा भास असतो. मागल्या टायमाला एका फिल्म मध्ये मी नदीवर खेकडं पकडायला पोरं केलेली, तेव्हा खालना जो दाखवला होता अँगल पाण्याचा सांगतो. बाय ते मृगजळ ऐकून उठली ती. बाय बाय बरं वाटतं तुला हा मी बरी आहे पण 11 वाजता म्हणजे हा सर आम्हाला स्क्रिप्ट वगैरे द्या ना म्हणजे आम्ही थोडं वर्किंग करू शकू सर. उष्णता माझ्या सगळ्या स्क्रिप्टी वाटावर असतात. बघितलं वोट सांगून जीप दाखवली. जोक बघा, जोक क्रिएटिव्हिटी बघा, काय माणसाचा डोका आहे. आवाज द्यायला खाली घ्या, आवाज खाली आवाज खाली घ्या जरा. जास्त लागतोय काय. तुझा प्रॉब्लेम काय होतोय माहिती आहे तर नमनात जटावी कॅरेक्टर केलं होतं ना सोडत नाही आहेस अजून. खाली ये मी आला काय पण करतो. स्क्रिप्ट वाटावर आहे आणि मी स्क्रिप्ट तुम्हाला सगळी सांगणार नाही. तुम्ही सगळे पचके आहेत. उद्या जाऊन कुठला इंटरव्ह्यू दिला आणि सगळी स्टोरी लीक केली मग उद्या 11 वाजता जेव्हा रिलीज होईल ना त्या गावकऱ्यांबरोबर बघा सगळं काय. तुम्ही 11 बोलू नका हो. हलवून पडतो का था सारखा वेगळं पकडलं तिने आतमध्ये. उठा उठा पा बाय. तू पडला बघा काय सा. तू काय आकडा धरलायस काय म्हणा ते काळजी करू नको तर होईल तर करूया ऐका ना सर, ठीक आहे स्टोरी बिरी नका सांगू. निदान मूवीचं नाव काय आहे की आमच्या दोघांच्या कॅरेक्टरची नाव काय असं एवढं सांगितलं तरी बरं होईल. पिक्चरचं नाव सोपं आहे तुझा काजूचा बॉन्ड माझी आंब्याची फोड. आवडलं ना आवडलाय. हे आवडलंय नाव तुला. नाव आहे बद्दू आणि तुमच्या कॅरेक्टरची नाव तर लय दिवस घेतले होते विचार काय? करायला. तुझं नाव सुवासिनी आहे. अच्छा सुहास हे लॉजिकल वाटतंय जरा. आवड एकदम घरेलू नाव वाटतंय. हा आणि सर माझं नाव तुझं नाव सुचवायला म्हणजे मी वनवासातच गेलो होतो जवळ. असा बसलो आणि वर्ण काहीतरी टालक्यात पडलं तेव्हा तुझं नाव सुचलं. नाव काय सर. बॉन्ड्या. हाय मी बॉन्ड सर नाही sir. बघ ना असं बरोबर नाही वाटत सर. मस्त आहे. आवडला ह्याच्यात काय मस्त आहे. मस्त नाव आहे. थांब Wow. सर आपण माझं नाव बदलू शकतो का म्हणजे सुहासिनी आहे तसं माझं काय सुहास वगैरे काहीतरी. नाही नाही असं मी करत नाही. मी एकदा स्क्रिप्ट लिहिली की मी पेन मोडतो त्याच्यानंतर बदल नाही. सर हे थोडं इलॉजिकल वाटतंय सर. आपण ह्याच्यावर बोललं पाहिजे सर जरा. तू मोठा स्टीवन स्पिलबर्ग चल काम कर तिकडे कंपनी मला मोठा शहाणा इकडे ना गप ना, ऐक. काय ते सांगतात ते ऐक ना जरा. त्यांच्या लोकांचं हे बघ त्यांना बोलू नकोस आपल्याला इकडनं हकलून देतील मग फिल्म बोंबलेल ना आपली. प्लीज प्लीज ऐक सर. सॉरी सर Sorry ना? सांगा तुम्ही सांगा. हा चालेल सांगा. आता काय करूया आपण जास्त वेळ नको काढूया डायरेक्ट पहिला सीन सुरू डायरेक्ट पहिला scene? कॉस्ट्युम वगैरे सर नॅचरल करायचं सगळं रॉ. आता हल्ली लोकांना रॉ आवडतं नॅचरल. तुझा पहिला सीन कसा आहे माहितीये काय हा तू बादली घेऊन येत असतेस हा. कपडे वालवण्यासाठी. बादली ठेवतेस कपडे घालतेस झटकायला लागते वालेट टाकतेस झटकते वालेट टाकतेस झटकतेस वालेट टाकतेस. दुसरा करते रुमाल घेतेस पिलतेस वालेट टाकायला येते तसा रुमाल बाटकन उडतो. मला असा उडत 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 येतो 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 तर ह्याच्या मुसक्यावर चिकटतो. मुसक्या मुसक्या म्हणजे थोबाडावर असा चिकटला तू बाजूला करायचं की तुमची दोघांची नजर होते. नजर झाल्यावर तुझं याच्यावर प्रेम जडतं. आणि मग तू तिच्या प्रेमात पडलीस ना की पुढचे डायलॉग बोलतेस सगळे. सीन मस्त आहे सर. डायलॉग सगळे बादलीवर लिहिले. अंतर वाचून घे. काय हे बघ हे बादलीवर सगळे डायलॉग आहेत. काय मी तुला आता सगळे सांगितले ना तर ह्या सगळ्यांना कलर आणि मग नंतर मजा निघून जाईल म्हणून डायरेक्ट करायचंय. चालेल. चला करूया. बाय बादली घे बादली घे. मी घेताय का सगळे क्लोज घ्या. हो पोरीचे क्लोज महत्वाचे आहेत. कुठून येऊ? हा बाजूला राहिलं तरी झालं. हो म्हणजे बाजूला आहात. हा चला रेडी आहेस. हा ऍक्शन. बादली घेऊन ये ठुमकते हा नाटकत असू दे. हा घामपूस बादलीन पुशील. बादली ठेव कपडे काढ पिलून घे बाय घे. खरंच पाणी ठेवला नाही पिलून बाय घे पिल जोरात पिल. हा झटक टाक तिकडं टाक लवकर टाक बस टाक. दुसरा कपडा घे रुमाल घे. ए क्लोज घे बन्या क्लोज घेतोस ना. हा घे पिल आता झटक आणि उडवता. बने ये मी हाय मागे. आता तुझ्या हातातून रुमाल उडालाय. इमोशन टाक चेहऱ्यावर. हे कुठले इमोशन. रुमाल उडालाय बापूस नाही उडालाय तुझा. हा नीट घे बने. हो बने पकडतोयस ना. हो माझा हात अवॉइड कर. करतोय. बोट दाखवशील. नाही. रुमाल पकड
रुमाल दाखव येऊ दे. घेऊ दे येऊ दे. हा तुझा तिकडे उडव. हा बघ हा उडवा. ए काय रुमाल गिलणार आहेस हा घे तोंड हा 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 घे जवळ पोचलीस एक्सप्रेशन होल्ड कर बघ त्याच्याकडं हा घे आता हलू हलू रुमाल काढ बास घाबरू नकोस रोजचा माणूस आहे हा. घे एक्सप्रेशन दे आता डायलॉग बोल हे तू घेतोस ना सगळं मी घेतोय. हा बोंड्या तू हो सुवासिनी काय मी तुझा बोंड्या नाही हो बरोबर नाही वाटत आहे ते. तू होल्ड कर तू होल्ड कर कट करू नको. ह्या नावात रोमॅन्टिझमच नाही हो बोंड्या वेगळं नाव घेऊया आपण काहीतरी तू मोठा तुझं नाव काय बदाम मग बोंड्या काय वाईट आहे बदाम आता घेऊन घेऊ दे कारण चालू आहे. चालू आहे ना घे कंटिन्यू कर नाही तर काय बदाम सांगतोय मोठा शहाणा काजू मुन आता करतोय ना. बोलू नको सोडू काय त्याला सांग सर, घे बोलू घे बाय डायलॉग बोल बोंड्या तू हा हो सुवासिनी बस. मी तुझा बोंड्या आज करेक्ट माझा रुमाल तुझ्या चेहऱ्यावर येऊन पडला इतके दिवस माझा रुमाल उडत होता मी वेड्यासारखी पळत होते पण रुमालाच्या मागे नेमकं गोंद्या पोंद्या शेंद्या आज तू भेटलास मी तुला कधीची शोधत होते बोंड्या सुवासिनी बोंड्या सुवासिनी बोंड्या सुवासिनी बोंड्या झाले 10 थर लावून झाले तर थांबा मेले थांबा होल्ड करा रिएक्शन होल्ड कर बने हो हा क्लोज घे जा. ए लांबी आहे दोघं लांब व्हा मिठी मारायची पोझिशन घ्या हात पसरवा फडफडावा हा बने तू क्लोज जा पोरीच्या हा घे झूम घे हा तिला घुसमटव तिला जरा मागे हो शेक कर हा काही सँडविचवर मसाला टाकतोय नीट घे हा घे हा जा जवळ जा राईट लेफ्ट कर झूम कर जा जवळ आणि मिठी मार बाजूला मारतो काय मिठी काय मारतो तिला अहो, त्यांनी सांगितले ना. याला सांगा मिठी मारतो तो अहो, ते बोलले म्हणून मारले ते बोलले म्हणजे हिरो कोण आहे हिरो कोण आहे हिरो असशील घरी तुझ्या. ए याला आवाज चढवतो काय सांगायला थांब बद्दू असं काय थोडा होल्ड काय केलं तर लगेच मिठी मारतो ए कुठं आलास माहितीये काय तू थांब सॉरी तू असं काय करतोय इकडे मुद्दाम आलोय की नाही आपलं करिअर महत्वाचं नाहीये का प्लीज ऐक ना सर सॉरी तू सॉरी बोललीस ना नाही तर आता रक्तपात झाला असता इथं नाही, sir, नाही. मी भडकल्यावर तुला माहित नाही हो सर मी शांतपणे सांगतोय हा माणूस मला इथे नकोय ए, हा माणूस मला इथे नकोय इथं लोक म्हणजे तू थांब, तू त्यांना थांब. माहित याला सांगा त्या याला झंडूर समजू नको तू साधा सुद्धा माणूस नाही तो दही हंडीला सुपारी मारत होता आपण दोघं काय करत होतो रायटर मीटिंगला बसलो होतो नाही तर काय कुणी बोलवलं नाही आपल्याला अस्तित्वाची लढाई लढतोय ना अजून हो सर बद्दू कोणतरी मोठा माणूस बोलून गेलाय काय? हर शाम के बाद सवेर आता है आणि रात्री मेलास मग काय करायचं आनंद ताकदी हो, जाऊ दे. मला सांगितलं आपल्याला करायचं शूट. एक मिनिट सर ह्याच्या पुढे जे काय आपण करू ते आधी तुम्ही मला सांगा मग आपण ते करूया याच्या पुढे आता डान्स करायचा डान्स ठीक आहे मग डान्स जरा थांब डान्सची जी काय ट्यून असेल जे काय बोल असतील ते आधी मला सांगा मग मी काम करेन तुला कशाला सांगायचं तू नाचायचंच नाही हिनं नाचायचंय अहो मी पिक्चरचा हिरो आहे मी नाचणार नाही मग कोण नाचणार आहे ही एकटी ती हिरोईन नाचणार आहे तुला फक्त झोपायचं आहे झोपायचं हा? आहे ए मला पटत नाही हा चेतना हे झोप ना झोप ह्याला म्हणजे हे ते काय ते माहित काय आहे? ऐकतं, झोप आता तू फक्त बघ काय करतोय तुम्ही असं ग्राउंड तयार केलं ना ही जे काय खदलवणार आहे ते बघ काय ते आता. सांगा लवकर चला पटापट तू झोपायचं काम कर झोप हा बाय रिलॅक्स हा हा बघ बाय तुला काय करायचंय हे तुझं प्ले ग्राउंड आहे हा कळलं काय ह्याच्यामध्येच नाचायचं ही बाउंड्री आहे ह्याच्या बाहेर जायचं नाही कळलं काय हा. आता मी दाखवतो तुला काय हा. करायचं ए माझा पण शॉट घेऊन ठेव हो, घेऊन ठेवतो तर. नंतर रेफरन्सला बरा पडतो रे हो. हा अगे ये काय दादा रेडी आहे ना ए औरून शिनगर जाऊ चला ग गोपिया औरून शिनगर जाऊ चला ग गोपिया नंदवाताई अरे काय एक काम करा तुम्ही ही स्टेप तरी उलटी करा नाही तर स्टेप तरी चेंज करा बरं अरे काय माणूस हा नट आहे नाही तर काय सगळ्या गोष्टींसाठी तयार होत नाही तुम्ही उलटी करा एवढे व्हेरिएशन तुला बोललो शेंदूर घालून देऊ काहीतरी फसतं का तुम्ही स्टेप चेंज करा आता काय करता आता रिवर्स मारतो हो वेगळी रेडी आहेस हा
औरन शिनगर जाऊ चला ग गोपिया औरन शिनगर जाऊ चला ग गोपिया मला नाही शृंगार करायचा आता तू ऐक ना, मला नाही फिल्म करायचे ऐक ना. मला कामच नाही करायचं आपण तू जातोय ऐक. चालायला वेळ लागेल, चल ना. वा 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 वा, अतिशय इंटरेस्टिंग शूटिंग, इंटरेस्टिंग गाणं आणि स्टेप्स पण. मजा आली, धमाकेदार. सई, खदलवून टाकणारा परफॉर्मन्स होता. फार मजा आली. श्रमेश, मला असं वाटतं की या मंचावरती शकीराला जर कॉम्प्लेक्स कोणी देणार असेल डान्समध्ये तर तू आहेस. क्या बात आहे. वा वा. म्हणजे तुझा ओपनिंग डान्स अशक्य होता. फार मजा आली तुला बघताना. इकडची पण जी काही कोरिओग्राफी होती ती सुद्धा अतर्क्य आणि बेफाम होती. मला फार आवडली. प्रथमेश, खूप रुबाबदार दिसतोयस. बने आज दिन बने, मज्जा आली. छान होता कॅरेक्टर. चेतू, काय फिनेसनी चक्करून पडत होतीस. मजा आली. मस्त. आणि याच बरोबर इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. पण तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. हास्य जत्रा